नाणेफेकीचा कॉल घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर कर्णधार याने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण पेलवायचं आहे. आज खेळताना पाहायला भेटतोय. खरोखरच सुरेख असा आवाज आदेश बंधू यांचा 3 दिवस लगातार आपण ऐकला. तसं सत्यवेनजी महाराज यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला. अतिशय सुरेख समालोचन. किरण भगत, प्रकाश पाटील और किरण पाटील कृपया मंचावरती यायचं आहे. बस बस नवकर आणि कोण आहे? बामटपाडा बॅटिंग करते ना. नवघर आणि बामटपाडा यांच्या दरम्यान हा चालू असलेला मॅच. दोन्ही संघ तुल्यवान संघ. दोन्ही सलामीवीर बामणपाडा संघाकडून आदेश आणि गौरव दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये सज्ज. स्ट्राईक करतोय गौरव आणि आदेश दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये सज्ज. गोलंदाजीसाठी येतो तेजस. आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास मार्गस्थ तेजस. षटकातील पहिला चेंडू पडतोय. पंचांच्या डावी साईडून मारा करतोय. तर गौरव यांच्यासाठी पहिला चेंडू अतिशय सुरेख टोलवला चेंडू. ऑफच्या दिशेने चेंडू एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करता एका धावेती समाधान. सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय ते नवघर संघाकडून. पहिल्याच चेंडूवरती एक धाव येते. अतिशय सुरेख अशी फलंदाजी होईल यात काही शंका नाही. दोन्ही फलंदाज आदर्श आणि गौरव दोन्ही सलामीवीर अतिशय सुरेख अशी फलंदाजी करणारे फलंदाज बामणपाडा संघाकडे. तसेच सुरेख अशी गोलंदाजी करणारे गोलंदाज नवघर संघाकडे. पाहिजे पहिलं षटक हाणामारीचे षटक पॉवर प्लेचे षटक आणि षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू टोळा चेंडू सीमारेषेकडे होते. पायाचं झेल होते की झेल बाद. पहिला गडी बाद होतोय. सुरेख अशी गोलंदाजी. गौरव बाद होऊन तंबूत आदेश बाद होऊन तंबूत परततोय आणि पहिला हादरा बसतोय तो बामणपाडा संघाला आदेशाच्या रूपात. आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये आदेशाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. तुषार येतोय. नाखुश असेल आदेश आपल्या स्वतःच्या कामगिरीवरती. खरोखर सलामीला आलेला मोहरा बाद होऊन तंबूत परतला. पहिला हादरा बसला तो आदेशांच्या रूपात. एक अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. पहिलं षटक मार्गस्थ असताना तिसरा चेंडू दरम्यान चेंडू पडतो जोरदार असेल. पहिली पायचीच 95 फेटाळून लावले. एक धाव होते.
एक 22च्या रूपात आणि धावसंख्या 1 ने वाढती धावसंख्या होती ती 2. एक गडी बाद 2 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक हाणामारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख अशी फलंदाजी होती की नाही ती पाहायचं आहे. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजीने मला जखडून ठेवले. एक गडी बाद झालेला आहे तो भांबडपाडा संघाला. षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, निर्धार चेंडू जातो. यष्टिरक्षक थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण होते तिथे. एक धाव होते. खरोखर यष्टिरक्षक चप्पल असा यष्टिरक्षक असायला हवं. ते यष्टिरक्षक मध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही नवघर संघाकडून. यष्टिरक्षक एक दिवशी सामना आपण खेळतोय ते यष्टिरक्षकची नजर ही तीक्ष्ण असायला हवी. थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण नाखुश असेल आपल्या स्वतःच्या कामगिरीवरती. गोलंदाजी खरोखर गोलंदाजी जेव्हा गोलंदाजी चांगली करतोय ते गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा लाभ असायला हवा. तर क्षेत्ररक्षणाचा लाभ काय भेटले नाही. एक छोटी धाव म्हणायला हरकत नाही. 10 चौक्या फलकावरती 3. एक गडीच्या मोबल्यात 3 धावा. षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. सुरेख असे क्षेत्ररक्षण होते तिथे. एका धावती समाधान मानायला लागतं. धावसंख्या होती ती 4. एक गडी बाद 4 धावा. आत्तापर्यंत जर सांगायचं झालं तर बस जणू गोलंदाजाचं वर्चस्व ह्या पहिल्या षटकामध्ये दिसतंय. 5 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज वर्षेव अतिशय अनुभवी असा गोलंदाज, उंचपुरा अष्टपैलू अशी खेळीची कामगिरी करणारा खेळाडू नवघर संघाकडून. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायचा. चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि हा षटकार खणखणीत षटकार येतोय. एक सुरेख अशी फलंदाजी आता पाहायला भेटली आणि या 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती संघाची 10. खरोखरच एक दैसर गावातून ही डे नाईटची स्पर्धा प्रकाश किरकिरा यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचं मला वाटतं खरोखर हे पहिलं वर्ष. सल्यूट असेल प्रकाश किरकिरा आणि त्यांच्या कंपनीला सल्यूट असेल. खरोखरच अतिशय सुरेख असं. खरोखर आपण दैसर या छोट्याशा गावातून मी उमेश यांना खेळताना पाहिलेलं आहे, संजय यांना असे बरेचसे खेळाडू पाहिलेले, परंतु त्यांचा क्रिकेट तेवढा पुढे नव्हता. पण आज प्रकाश किरकिरे याने जो क्रिकेट पुढे आणायचा प्रयत्न केलेला आहे तीही डे नाईटच्या स्वरूपात. खरं तर वैतरणामध्ये जी स्पर्धा झाली सत्यसाई क्रिकेट स्पर्धा खारडी येते, आता दुसरी स्पर्धा ही होती डे नाईटच्या रूपात. प्रवेश फी कोणाची द्यायची असेल तर कृपया, पहिले जे दोन्ही संघ खेळले ते कृपया प्रवेश फी द्यायची आहे. त्यानंतर नाणेफेकीचा कॉल होणार नाही. पुढे येणाऱ्या संघांना सूचना असेल तर नवीन गोलंदाज आहे तो प्रथमेश पंचाच्या डावी साईडून मारा करतोय तो तुषार यांच्यासाठी. तिच्या हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पाहिजे. चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि ह्या 4 धावा. खणखणीत अशा 4 धावा येतात. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत पाहायचा. 5 षटकाचा सामना. दोन्ही षटकं पॉवर प्लेची. दुसऱ्या षटकात पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवरती सुरेख असा डोलावलेला हात चौकार. धावसंख्या 4 ने वाढलेली. धावसंख्या होती ती एक गडी बाद. 14 धावा फलकावरती आतापर्यंत. आजच्या दिवसातली हे आजच्या डे नाईट स्पर्धेमधली ही दुसरी मॅच नवघर वर्सेस भांबडपाडा यांच्या दरम्यान. सॉरी शिरसाड भांबडपाडा वर्सेस नवघर यांच्या दरम्यान ही मॅच. षटकातील पुढचा चेंडू हा अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहायचा. अतिशय सुरेख टोला चेंडू ऑफच्या दिशेने चेंडू हवेत आहे. नो मेन क्षेत्रामध्ये पडतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि या 2 धावा. सुरेख असं तालमील दोन्ही फलंदाजामध्ये. खरोखर बॅटला जेव्हा चेंडू स्पर्श करतो ना तेव्हाच वेळी या दोन्ही फलंदाजामध्ये तालमील सुरेख असायला हवं. हे तालमील आतापर्यंत ह्या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला भेटलं आणि 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या होती ती 16. एक गडी बाद 16. पहिला मोहरा जो बाद झाला आदर्श शून्यावरती बाद झालेला, परंतु नवीन आलेले फलंदाज आहेत मला ते तुषार 4 चेंडू 7 धावावरती खेळतोय आणि गौरव 3 चेंडू 7 धावावरती खेळतो. सुरेख अशी फलंदाजी असताना सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी, शिरसाट भांबडपाडा संघासाठी. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा तो चेंडू हवेत मारला चेंडू. पायचा चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि एक धाव. दुसऱ्या धावसाठी फलंदाज प्रयत्न करतात. तिसरी ना पायचा धावचीत होते की नाही आणि ह्या 3 धावा. अतिशय सुरेख असं तालमील आणि हा 3 धावा फलकावरती लागतात. धावसंख्या 3 ने वाढले. धावसंख्या होती ती 19.
खरोखर दैसर गावातून आपण रतन यांना सुद्धा उमेश यांना पाहिलं, रतन यांना क्रिकेट खेळताना पाहिलं, संजीव यांना क्रिकेट खेळताना पाहिलं. तसेच बरेचसे राजू असतील आज हयात नाहीत. तसेच मला ते बुद्या हे क्रिकेट आमच्या जोडीला खेळलेलं क्रिकेट, परंतु दैसर गावाचं क्रिकेट कुठेतरी मागे होतं. पुढे आणण्याचा प्रयत्न केला तो प्रकाश किरकिरे आतापर्यंत वैतरणा गटामध्ये जवळजवळ आणि चेंडू सीमारेषेकडे जातो आणि 6 धावा धावा 6ने वाढतात. धावसंख्या होते ती 25. रोहित दुसरं षटक मार्गस्थ असताना एक गडी बाद 25 धावा पुढे आणण्याचं क्रिकेट पुढे आणण्याचं काम प्रकाश किरकिरे याने केलं. जवळजवळ वैतरणा गटे आत्तापर्यंत 14 टुर्नामेंट झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळ 2-3 टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतलेला संघ असेल तो दैसर, परंतु डे नाईटची स्पर्धा जे भरवण्याचं काम प्रकाश किरकिरे याने केलं. खरोखरच एक जबरदस्त अशी मला वाटते कामगिरी केली ती प्रकाश याने. षटकातील पुढचा चेंडू चेंडू गेला सीमारेषेकडे जातोय 4 धावेसाठी आणि धावसंख्या पाहायचं आहे. धावसंख्या 4ने वाढते. वाईट आहे आणि वाईट +4 धावसंख्या 5ने वाढलेली आणि धावसंख्या होती ती 35 ना 30 झाल्या. पाहायचं आहे नो आहे की वाईट आहे ते. पाहायचं आहे नो आहे की वाईट आहे. नो बॉल आणि हा नो चेंडू आहे. फ्री हिट असेल. पाहायचं आहे फ्री हिटचा सामना करताना तुषार उघडा डोले बघा नीट. हा चेंडू आहे फ्री हिट. आतापर्यंत फलकावरती धावा 30. फ्री हिट चेंडू आहे. फ्री हिट चेंडू सांगितल्यानंतर खरोखर फलंदाज षटकार चौकारांची अपेक्षा असेल संघाच्या सहकार्यांना कर्णधारांना आणि प्रेक्षकांना सुद्धा फ्री हिट वरती. तुषार आतापर्यंत 5 चेंडू 10 धावावरती खेळतोय. पाहायचा फ्री हिट आहे चेंडू. पुढला चेंडू न घोषित केल्या पंचाने आणि फ्री हिट चेंडू होतोय. षटकातील पुढचा चेंडू पाहायचा चेंडू हवेत आहे. बाद होऊ शकत नाही आणि फलंदाज धावबाद होऊन तंबूत घर परततोय. दुसरा हादरा बसतोय. खरोखरच अतिघाई संकटात नाही म्हणतो ना. फ्री हिट होता. फ्री हिटचा चेंडू यष्टेक्षक यांच्याकडे झेल होती. यष्टेक्षक तिथे मिस झाले. मिस होताना मग नॉनस्ट्राईकचा तो खेळाडू होता तो खरोखरच मराठी तिथे बाद होऊन तंबूत परत आहे. पण थोडीशी मला गौरव याने तो जेव्हा शॉट खेळला तर शॉट खेळल्यानंतर नॉनस्ट्राईकचा जो खेळाडू आहे ना त्याच्या लक्षात असायला हवं काही रन पूर्ण होणार की नाही. खरोखर ही मला तरी वाटते नॉनस्ट्राईक खेळाडू आता होता बाद गेला ह्याची चुकी वाटते आणि बाद होऊन तंबूत परततोय. कोशिश केली किती जणांनी
पहिलं वर्ष ना पहिल्या वर्षात अति सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा, तीही डे नाईटच्या स्वरूपात. मित्रा खरोखरच जबरदस्त असं आयोजन नियोजन दैसर गावाकडून. आणि तू खरोखरच सुधाकरजी महाराज असतील, सत्यवनजी सापणे असतील, सर्वांना सॅल्यूट असेल. आणि धावसंख्या संघाची होती ती 31. दोन गडी बाद 31 धावा फलकावरती. पॉवरप्लेची दोन्ही षटकं संपलेले आहेत, दोन गडी बाद झालेले आहेत. उर्वरित 3 षटकं, तिन्ही षटकं हाणामारीची षटकं. पाहायचं आहे त्या हाणामारीच्या षटकामध्ये जवळपास 3 षटकामध्ये जरी 10च्या सरासरीने 4 रोजे सॉरी 2 षटकं झालेली आहेत. सामना 4 षटकांचा आहे. गोलंदाजीसाठी येतोय तो मंथन उंचपुरा असा खेळाडू नवघर संघाकडून. खरं तर नवघर संघ मला आठवत आहे की जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाले असतील. श्रीराम चषकामध्ये उपविजेता झालेला संघ होता. समोरील त्या स्पर्धेमध्ये विजेता संघ होता तो सत्यनारायण कोपरी. षटकातील पुढचा चेंडू अतिशय हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, निर्धार चेंडू जातो सर्व एक्सटेक्षक यांच्याकडे. आता मात्र एक्सटेक्षक कुठेतरी आपली चूक सुधारताना दिसतोय. एक्सटेक्षकची भूमिका खरोखर एक्सटेक्षकची भूमिका अतिशय सुरेख अशी भूमिका पार पाडताना दिसताना हा एक्सटेक्षक नवघर संघाकडून. षटकातील पुढचा चेंडू दरम्यान चेंडू पडतो, चेंडू हवेत आहे, पाहायचा आहे झेल होती की नाही ते पाहायचं आहे. झेल बाद झालाय, तिसरा गडी बाद होऊन तंबूत परततोय. शिरसाट भामणपाडा संघाचा हा तिसरा मोहरा बाद होऊन तंबूत परततोय. हादरा बसतोय हा शिरसाट भामणपाडा संघाला. एक अतिशय सुरेख अशी गोलंदाजी होते की फलंदाजी होती, पण आतापर्यंत जवळ 31 धावा फलकावरती. 3 गडी बाद झाले. उर्वरित 2 षटकं, दोन्ही षटकं हाणामारीची षटकं. आणि त्या हाणामारीच्या उर्वरित षटकामध्ये जवळजवळ 10ची सरासरी जरी राखली शिरसाट भामणपाडा संघाने तरी फलकावरती जवळजवळ 50 ते 52 धावा लावू शकतात. अशी आकाश याने झेल टिपलेली आहे. अतिशय सुरेख अशी झेल टिपलेली ती आकाश याने. नवीन फलंदाज देतोय नवीन फलंदाज झालेला आहे. पाहायचा आहे अतिशय सुरेख असा चेंडू, निधार चेंडू जातोय. एक सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत. उर्वरित तिसरं षटक नवीन पास बॅट 12वा खेळाडू इथे आहे, त्याला नावही माहीत नाही फलंदाज कृपया. अतिशय सुरेख अशी मला वाटते आतापर्यंत फलंदाजी झाली. 31 धावा फलकावरती लागले आहेत. तुषार येतो. षटकातील पुढचा चेंडू फलंदाजीला तुषार आहे. षटकातील पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. एका धावावरती समाधान म्हणावं लागतं. वा सुरेख असं सेन्सिबल क्रिकेट. खरोखर 3 गडी बाद झाले. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 32. सेन्सिबल क्रिकेटचा नमुना असा पेश करताना शिरसाट भामणपाडा संघाचे खेळाडू. षटकातील पुढचा चेंडू असेल. अतिशय हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पुन्हा मला 30 क्षणचित्र पाहायला भेटते. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 33. 33 वरती 3 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. 3 गडी बाद. चला उर्वरित शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचे षटक. नाही त्या हाणामारीच्या षटकामध्ये तर सलामीवीर आहे गौरव. 7 चेंडू 18 धावावरती खेळतो. एका षटकारानिशी एका चौकारानिशी जवळजवळ फलंदाजी करतो. ह्या फलंदाज नवीन दुसरा फलंदाज तुषार. 3 चेंडूवरती 1 धावेनिशी खेळतो. षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेखाचा चेंडू. ऑनच्या दिशेने टोलवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. पाहायचं आहे आणि सुरेख रनिंग बिटवीन विकेट. दोन्ही फलंदाज सुरेख असं तालमील. 2 धावांनिशी धावसंख्या होते ती 35. पाहायचं 5 चेंडू आणि 5 चेंडूचा उर्वरित मारा करण्यासाठी समोरील फलंदाज आहे गौरववरती आशा पल्लवीत असतील संघाच्या सहकार्याच्या. खरोखर गौरव या बॅटमधून जवळजवळ या 5 चेंडूमध्ये एखादा षटकार एखादा चौकार जर सुरेख अशी फलंदाजी जर गौरव याच्या बॅटमधून झाली तर खरोखर फलकावरती धावा एक जबरदस्त धावा लावू शकतील.
तसेच आमचे सहकारी मित्र वाढीव येथील टिकू सिंगर यांचं सुद्धा मकरध्वज चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. काय झालं काय झालं शेवटच्या चेंडू होते 6 होती. 6 धावसंख्या 35 3 गडी धावसंख्या 35 झाली आहे पलकावरती. टिकू सिंगरचं आगमन झालंय त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. षटकातील पुढचा चेंडू असेल अतिशय क्लिंग बॉल होऊन तंबूत परततोय. गौरव बांधून तंबूत परततोय. चौथा हादरा बसतोय आपल्या संघाला. शिरसाट भांबडपाडा संघाला गौरव 8 चेंडूमध्ये 20 धावाचं योगदान देऊन तंबूत परतला आणि चौथा हादरा बसला. तर गौरव याच्या रूपात हाणामारीचे षटक म्हणजे हाणामारीच्या षटकामध्ये गौरव बांधून तंबूत परततोय. वाघोबा क्रिकेट कसराली वरती वाघोबा क्रिकेट संघाची एक स्पर्धा झाली. नंतर वाघोबा क्रिकेट संघ जांभूलपाडा या संघाची स्पर्धा झाली. तसेच आता मगरध्वज दहिसर या संघाची स्पर्धा तेही डे नाईटच्या स्वरूपात. षटकातील पुढचा चेंडू असेल तन्मय यांचा. आतापर्यंत दकडून ठेवलेल्या फलंदाज अतिशय सुरेखाचा चेंडू पायाचा चेंडू हवेत झेल होण्याची शक्यता. बाद होतोय फलंदाज बाद होतून तंबूत परततोय आणि 5वा हादरा बसलेला आहे तो भांबडपाडा संघाला. तो हेमंत उर्वरित 3 चेंडूचा मारा करणार. धावसंख्या आहे 35. पाहायचा आहे जवळजवळ एखादा षटकार 41 45 पाहायचा आहे. 40+ धावा होतात की नाही ते पाहायचं आहे. 4 षटकाचा उर्वरित 3 चेंडू बाकी. 3 चेंडूचा सामना करण्याचे नवीन फलंदाज अतिशय सुरेख हलक्या हाताने खेळलो हेमंत याने आणि बाद होतोय. फलंदाज धावची 2 तंबूत परततोय आणि 6वा हादरा बसतोय तो भांबडपाडा संघाला. एक खरोखरच हेमंत हा उंचपुर असा खेळाडू आहे तो भांबडपाडा संघाकडून. फार लेझरचा अनुभव आहे. लेझरचा अनुभव या खेळाडूला असताना संघनायकाने जरी चुकी केली की काय का हेमंत याला जवळजवळ 5व्या क्रमांकावरती फलंदाजीला पाठवलं. उर्वरित 2 चेंडू खरोखर स्टेट ड्राईव्ह म्हणता येईल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करा. सुरेख असे तालमील दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 2 धावा पूर्ण. खरोखर आता जो हेमंतच्या बॅटमधून निघाला शॉट खरोखर स्टेट ड्राईव्ह म्हणता येईल. सचिन तेंडुलकर सरांचा हा आवडता फटका. 2 धावा फलकावरती. धावसंख्या 37. 6 गडीच्या मुकाबल्यात 37 धावा फलकावरती लागलेल्या. शेवटचा चेंडू पाहायचा आहे हेमंतच्या बॅटमधून. षटकार चौकार येतो की नाही ते पाहायचं आहे. पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. अतिशय सुरेखाचा चेंडू पाहायचा आहे. धावची होण्याची शक्यता आणि 7वा गडी बाद झाला. धावसंख्या संघाची होती 37 आणि विजयासाठी जवळजवळ 24 चेंडू आणि 38 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते नवघर संघापुढे. आमचे वाघोबा संघाचे संघनायक उमेशजी पाटील तसेच आपले टिकू सिंगर सुधाकरजी पाटील या व्यासपीठावरती ह्या मॅचचा आनंद लुटताना. खरं तर का आजच्या दिवसात जवळजवळ हा 4था दिवस. आज 4थ्या दिवसामध्ये जवळजवळ सुरेख असं वैतीपाडा गावदेवी वैतीपाडा आणि डोंगरपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावदेवी वैतीपाडा आर के डोंगरपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
टेकू सिंगर यांचं आगमन व्यासपीठावरती बगारदो चषकामध्ये टेकू सिंगर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खरं तर हा चालू सामना नवघर वर्सेस सिरसाट भामणपाडा यांच्या दरम्यान सिरसाट भामणपाडा संघाने 37 धावा फलकावरती लावल्या. 7 गडीच्या मोबला 37 धावा आणि 38 असं धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते नवघर संघापुढे. खरोखरच नवघर संघ मला वाटते मी 10-15 वर्षाची मागे आठवण सांगितली त्या आठवणी कोणतरी मला वाटते जगदीश नवघर संघाकडून होते. आज आठवते मला कॅशो मास्टर होते त्यावेळेला सुद्धा असे बरेचसे खेळाडू होते आणि त्यांच्या गावातला मला वाटते एक त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून होता. त्यांनी आमच्या त्या व्यासपीठावरती एक सुरेख असं भाषण सुद्धा केलेलं होतं. जणू मला आठवते 10-15 वर्षी गोष्ट त्यावेळी मला वाटते नवघर संघ नवखाच होता परंतु फायनलमध्ये पराजित झालेला. व्यासपीठावरती कोणतरी असं सांगितलं होतं की नवीन संघ आहे झिम्बाब्वेचा संघ आहे असं काहीतरी म्हटलेलं होतं परंतु नवघर संघाने तो झिम्बाब्वेचा संघ नसून तो पुनश्च खरोखरच आम्ही भारतीय आहेत भारतीय संघ होता असं जणू त्या सुरेख अशी फलंदाजी केली त्या संघापुढे. जेव्हा एखाद्या व्यक्तीने काहीतरी सांगितलेलं झिम्बाब्वेचा संघ असं तेव्हा खरोखर नवघर संघ नाराज होता. मी श्रीराम क्रिकेट संघा जिथे आयोजित केली स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये कोणतरी म्हटलं होतं परंतु मित्रांनो आज ती आठवण ताजी आहे की कोणीतरी त्या प्रेक्षकांनी सांगितलेलं होतं. ही गोष्ट कोणीतरी प्रेक्षकांनी सांगितलेली होती. ती गोष्ट आमच्या कुठल्याही क्रिकेट मंडळाच्या मेंबरने कोणीतरी सांगितली नव्हती. पुनश्च मला त्या मित्रांनी तिथे नवघर संघाच्या एका खेळाडूने म्हणजे त्याने भाषण सुद्धा केलेलं आहे खरोखर पण आमची चुकी नव्हती. सुरेख असा खेळ दाखवला नवघर संघाने. असे मला वाटते बरेचसे आपल्या नवघर संघाकडून आपले मित्र सुद्धा आहेत. तसे सुधाकरजी आज मला ते विरार येथे राहतात. नरेश दादा असतील सुधाकरजी असतील. चला 38 असं धावेचं आव्हान शतरक्षण पेलवलंय. सूर्य कसे शतरक्षण पेलवले दोन्ही फलांदाज देतोय मंथन आणि कुंदन. गावदेवी वैतीपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. आर के डोंगरपाडा संघाच्या संघनायक मोकून तर तोरी द्यायचंय नाणेफेकीसाठी. दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे आपली प्रवेश फी घेऊनच यायचं आहे तेव्हाच नाणेफेकीचा कॉल होईल. गावदेवी वैतीपाडा आर के डोंगरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे आपली प्रवेश फी जमा करायची आणि नंतर टॉच होईल. चला षटकातील पहिला चेंडू पंजा डावी साईडून मारा करतोय. नवीन फलंदाज सलामी फलंदाज मंथन आणि कुंदन हवेत आहे चेंडू पाहायचा आहे. झेल बाद पहिला गडी बांधून तंबूत पडतोय मंथन बांधून तंबूत परतोय. जसाच्या तसंच उत्तर मला आता पाहायला भेटतो. पहिला गडी जेव्हा बाद झाला सिरसाट संघाचा
नवीन फलंदाज झालेला आहे जो तेजस आलेला आहे. अष्टपुलेशी खेळीची कामगिरी करणारे खेळाडू तेजस आणि कुंदन यांच्यावरती मदार असेल. या दोन्ही फलंदाजांवरती मदार असेल. खरोखर 38 धावेचं आव्हान 9.50च्या सरासरीने खेळायला हवं. ती सरासरी राखत पहिल्या षटकात सरासरी राखतात की नाही ते पाहायचं आहे. 2 चेंडू उर्वरित 2 चेंडू तिसऱ्या चेंडूचा मारा करतोय. अति हलक्या त्याने खेळून काढलेला चेंडू आणि एक धाव तिथे पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करता पाहायचा आहे. मिस फील्ड तिथे आणि ह्या 2 धावा. कुठेतरी गचाल शतरक्षण होताना पाहतोय. नाखुश असतील हेमन आपल्या खरोखरच संघातील खेळाडूवरती नाखुश असतील. खरोखर ही एकच धाव होती. खरोखर मित्रांनो एक धाव तिथे एक धाव होते. स्ट्राईक सुद्धा चेंज होतोय. आता आपण क्रिकेट वेळेला असे सामने पाहिलेले तेव्हा स्ट्राईक चेंज हो. एक धाव तिथे 2 धाव पुनश्च स्ट्राईक या फलंदाजाकडे. ह्या फलंदाजा बॅटमध्ये एखादा जर षटकार चौकार जर आला तर खरंच जणू असं वाटेल की ह्या आपल्या शतरक्षा चुकीमुळे हा षटकार चौकार येतोय आणि सामन्याचं गणित सुद्धा पलटू शकतो. षटकातील पुढचा चेंडू हेमन यांचा अतिशय सुरेख असा हेलिकॉप्टर उडवला चेंडू चौकार येतोय. खणखणीत असा चौकार. आता खरोखरच हा खेळाडू ज्या खेळाडूने मागील चेंडूवरती एक धाव होती तिथे 2 धावा दिल्या. स्ट्राईक चेंज झाली. एका चेंडूवरती जर एक धाव असती स्ट्राईकला दुसरा खेळाडू असता परंतु 2 धावा आल्या चुकीमुळे आणि 2 धाव्यानिशी आता पुन्हा चेंडूवरती चौकार गेला. खणखणीत असा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती संघाची 6 धावा फलकावरती. 38 धावेचं आव्हान असताना 4 चेंडू टाकून झालेत. नाखुश असतील खरोखर हेमन. हे पॉवर प्ले षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख अशी मला वाटते आतापर्यंत फलंदाजी. 4 चेंडू आणि 6 धावा. षटकातील पुढचा चेंडू हेमन यांचा 5वा चेंडू पंचायत डावी साईडून पडतोय. सुरेख अशी गोलंदाजी. चेंडू हवेत आहे. पाहायचा आहे जेल होती की नाही ते पाहायचं आहे. मिस फील्ड पुन्हा मिस फील्ड झाले आहे आणि ह्या 2 धावा चेंडू सीमारेषेकडे जातोय. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि 3 धावा. सूर्य कसं तालमील दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 3 ने वाढते आणि वाढती धावसंख्या झाली ती 9. एक गडीच्या मोबदल्यात वाढती धावसंख्या होती ती 9. 38 धावेचं आव्हान. आतापर्यंत एक गडी बाद. एक गडी तंबूत परत पाहायचा. नाखुश असतील गोलंदाज हेमंत. उंचपुरा असा खेळाडू आहे तो. सुरेख असं अनुभवी अशी गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवर ते पाहायचं किती धावा आहेत ते पाहायचं आहे. 9.50च्या सरासरीने खेळायला हवं. आतापर्यंत 9 धावा फलकावरती एक गडीच्या मोबदल्यात. पहिल्याच चेंडूवरती बाद झालेला गडी होता तो. षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू. ऑफ स्टंप टू मारा करताना हा गोलंदाज. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धाव फलकावरती धावा त्या 9. गडी बाद झाले तो 1. 38 धावेचं आव्हान असताना धावसंख्या होती ती 9. गौरव दे गोलंदाजीसाठी तेजस आणि कुंदन. तेजस 4 चेंडूचा सामना करत 9 धावेवरती खेळतोय. कोपर संघाचे संघनायक अमित कृपया संपर्क साधायचा आहे. कोपर संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचे. जेल सुटलेले ते दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या होती ती 11. तसेच मला वाटते किरण कारभारी विराथन यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी गेलेले. त्याचेही सुद्धा मकरदोज चषकामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. किरणजी कारभारी. खरोखरच हे नाव जिथे तिथे स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये किरणजी कारभारीचं नाव नसेल तर ती स्पर्धा नाही. ज्या ठिकाणी खरोखरच गावदेवी वैतीपाडा संघाचे संघ मालक असतात ते किरणजी कारभारी. खरोखरच अतिशय सुरेख असा चेंडू आणि धावसंख्या झाली ती 13. 38 धावेचं आव्हान असताना आत्तापर्यंत जवळजवळ
दोन चेंडू टाकून दुसऱ्या षटकात, हे दुसऱ्या षटकामध्ये दोन चेंडू टाकून धावसंख्या 13 झाली, एक गडी बाद झालेल्या षटकातील पुढचा चेंडू तिसरा चेंडूचा मारा करण्यासाठी फलंदाज. आता माझा षटकार चौकाराची अपेक्षा असेल संघातील सहकार्यांना. षटकार चौकार येतात की नाही ते पाहिजे. पुन्हा चेंडू वा सुरेख अशी गोलंदाजी, ऑफ स्टंप तो मारा ठेवलेला आहे, फलंदाला जखडून ठेवलं आहे, फलंदाला काही समज निदान चेंडू जातोय सरळ यष्टेक्षक यांच्याकडे. यष्टेक्षकाची भूमिका मी मागून समजतो, खरोखर महत्वाची भूमिका काय म्हणतोय तर आपला किरण मोरे असेल, भारतीय संघाचा एक यष्टेक्षक होता. त्याच्यानंतर जास्तीत जास्त गाजवलं ते मला वाटते महेंद्रसिंग धोनी माही याने, आणि माहीच्या नंतर आता आपल्या यष्टिकेच्या भूमिकेत मला वाटते 4 ते 5 खेळाडू भारतीय संघामध्ये यष्टेक्षक करताना पाहतोय आपण. धावचीत होतोय, फलंदाज बाद होऊन पण तंबूत परततोय. खरोखर सुरेख अशी मला वाटते शतरक्षण होताना गौरव यांच्याकडून बाद होऊन तंबूत परततोय. दुसरा हादरा बसतोय तो धावचीतच्या रूपात. निश्चित रूपात खरोखर क्रिकेटच्या भाषेत जर म्हणायचं झालं, जेव्हा फलंदाज जेव्हा धावबाद होतो ना, खरोखरच आत्महत्या केल्यासारखं वाटते. फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय, दुसरा हादरा बसतोय. 13 या धावसंख्येवरती आणि 30 धावाचं आव्हान असताना धावसंख्या पलकावली 13, 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या आहे ती 13. तेजस याने उर्वरित दुसऱ्या षटकात पुढचा चेंडू तेजस यांच्यासाठी अतिशय सुरेख टोला चेंडू षटकाराच्या दिशेने येतोय आणि हा षटकार खणखणीत असा षटकार येतो. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या होते ती 19. मित्रांनो, 19चा आकडा आला ना का खरोखर वीरेंद्र सहवाग यांची आठवण येते. वीरेंद्र सहवाग यांचा 119चा आकडा का महत्वाचा आहे तर वनडेमध्ये त्यांनी मारलेल्या धाव्या त्या 219, T20मध्ये धावा मारल्यात फलकावरती 119 आणि टेस्टमध्ये 319, म्हणून वीरेंद्र सहवागचा लक्की आकडा म्हणजे 19 धावा. षटकात पुढचा चेंडू सुरेखचा टोलवला चेंडू चौकाराच्या दिशेने जातोय आणि खणखणीत असा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या होते ती 23. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटलेली. तशा आपण खरोखर जेव्हा क्रिकेटचे सामने बघतो रिव्हर्सशिप मारण्याचा जेव्हा खेळाडू प्रयत्न करतात, एखादा खेळाडू सफल होतो असफल होतोय. मित्रांनो, 1987 ची गोष्ट सांगतो. 1987च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड संघाने जवळजवळ क्रिकेटचा खेळ हा इंग्लंड संघाने गारला, परंतु इंग्लंड संघाला विजेतेपद फटकावताना दिनकरजी यांचं सुद्धा आगमन झाले, त्याचे सुद्धा आता व्यासपीठाचे आगमन झालेलं आहे, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत असेल. माय जवळजवळ ऑस्ट्रेलिया संघ फायनलच्या सामन्यामध्ये विश्वविजेता होता इंग्लंड संघ विश्वविजेता होईल असं वाटत होतं, परंतु माय गॅटिंग याने एक रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पार्ट टाइम जसं बॉलर कर्नल ॲलन बॉर्डर याने जेव्हा माय गॅटिंगची विकेट काढली तेव्हा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इंग्लंडचा संघ कोसळला आणि विश्वविजेता झाला तो ऑस्ट्रेलिया संघ. तेव्हापासून मला वाटते जवळजवळ 2019 साली क्रिकेटचा खेळ हा इंग्लंड संघाने काढला, परंतु इंग्लंड संघाला जवळजवळ 1975 पासून जवळ माझा जन्म आहे. 1983चा वर्ल्ड कप जेव्हा झाला भारतीय संघाने मारला तेव्हा 1983 साली जे भाग्यवान प्रेक्षक होते त्यांनाच फक्त सामना पाहायला भेटला, कारण 1983चा वर्ल्ड कपचा सामना टीव्ही वरती दिसला नव्हता. अतिशय सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत 23 धावा फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात 38 असं धावेचं आव्हान असताना षटकातील पुढचा चेंडू पुन्हा चेंडू
एक साईडने टोलवले चेंडू आणि एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. सुरेख असं तालमील दोन्ही फलंदाज या 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढले. अतिशय सुरेख अशी मराठी रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजमध्ये. खरं एक दिवशी सामन्यामध्ये चोरटी धाव घेण्याचा जेव्हा जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा तेव्हा दोन्ही फलंदाजाची नजर ही तीक्ष्ण असायला हवी. जास्तीत जास्त 101% म्हणलं तर नॉन स्ट्राईकला हे लक्ष केंद्रित करायला हवं. कारण जेव्हा खेळाडू स्ट्रोक खेळून पुन्हा त्या चेंडूकडे पाहत नाही. नॉन स्ट्राईकला सर्व माहीत आहे. पाहायचा पुन्हा चेंडू सीमारेषेकडे जातोय. अतिशय सुरेख लाजबाब अशी पारी खेळताना मला तेजस सुरेख अशी तिसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि ह्या 3 धावा सुरेख तालमील दोन्ही फलंदाज. धावसंख्या 3 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 28. आतापर्यंत धावसंख्या फलकावू लागली 28. आता 10 चेंडू मग 10 धावा विजयासाठी 10 चेंडू आणि 10 धावा सामन्याचं गणित आहे. पाहायचं आहे सामन्याचं जर गोलंदाजाने चांगली सुरेख अशी गोलंदाजी केली तर फलंदाजाला जखडून ठेवतोय. परंतु फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज पाहायचं आता 2 गडी बाद झालेले आहेत. खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे कृपया, नाही तर पॅनल्टीला समोर जावे लागेल. खेळाडू कक्षामध्ये असायला हवं. खरोखर मित्रांनो आपण क्रिकेट खेळतो. क्रिकेटच्या भाषेत जर कुठे बसायचं कुठे नाही हे आपल्याला ठाऊक असायला हवं. सुरेख कशी गोलंदाजी आता मध्ये हा चेंडू मध्ये जखडून ठेवलाय. पाहायचा आहे 9 चेंडू आणि 9 धावा. 9 चेंडू आणि 10 धावा. नारंगी ती स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये जांभूलपाडा संघाला 21 धाव्यावरती रोखलेलं होतं श्रीराम संघाने. पुन्हा परंतु खरोखर वाढीव संघाने श्रीराम संघाला 21 धावेवरती रोखलं. ह्या स्पर्धेमध्ये वाढीव संघाला सुद्धा 21 धावेवरती रोखलं होतं. डे नाईटच्या स्पर्धेमध्ये मी 3 संघाची गोष्ट सांगतोय. श्रीराम क्रिकेट संघ नारंगीचा इथे 21 धावेवरती, वाघोबा जांभूलपाडा 21 धावेवरती होता आणि वाढीव संघ सुद्धा या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये 21 धावेवरती रोखलं होतं. मित्रांनो खरोखर डे नाईटची स्पर्धा सांगितली तर डे नाईटच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ माझ्या अंदाजे 20 सामने तुम्हाला प्रकाश ज्योतात खेळावे लागतील. तेव्हा आपण परिपूर्ण खेळू शकतोय असं म्हणायला हरकत नाही. षटकातील पुढचा चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. धावसंख्या 2 ने वाढते आणि वाढती धावसंख्या होते ती 32. 2 गडीच्या मोलात 32 धावा विजयासाठी. आता 7 चेंडू आणि 6 धावा. 7 चेंडू आणि 6 धावा. खरोखर पहिलं जी दोन्ही षटकं पहिल्या दोन्ही षटकामध्ये अतिशय सुरेख फलंदाजाला बांधून ठेवलेलं होतं गोलंदाजाने. आता मात्र फलंदाजी वर्चस्व करताना फलंदाज षटकातील पुढचा चेंडू एक धाव पूर्ण होते तिथे. एखादं दुसऱ्या धावसाठी फलंदाज प्रयत्न करतात 2 गट 4 क्षेत्ररक्षण होते तिथे. खरोखर अशी ही चूक महागात जणू खरोखरच महागात पडेल आपल्या संघाला. 2 धावा फलकावरती धावसंख्या 34. विजयासाठी फक्त 4 धावीची आवश्यकता. 6 चेंडू आणि 4 धावा. टच होतोय. थँक्यू. टच होतोय गावदेवी. आर के डोंगरपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आर के डोंगरपाडा संघाने दोन्ही संघ तुल्यमान. पुनश्च सुद्धा गावदेवी वैतीपाडा संघ एक तुल्यमान संघ आहे. आर के डोंगरपाडा सुद्धा एक. दोन्ही संघ तडाखेबाद मॅच पाहण्यात खरोखर प्रेक्षकांनाही मजा येईल. आणि गोलंदाजीसाठी येतोय तुषार किनी. नाव मधुकरजी पाटील महाराज मॅन फ्रॉम तळाववाडा याने सुद्धा आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. मधुकरजी पाटील महाराज मॅन फ्रॉम तळाववाडा यांनी सुद्धा व्यासपीठावरती कृपया सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. 6 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता विजयासाठी. 38 असं धावेचं आव्हान होतं. परंतु खरोखर जी चूक पहिल्याच चेंडूवरती जी चूक होती चौकाराला तिथून सामन्याचं गणित बदललं. षटकातील पुढचा चेंडू पाहायचा आहे. पंच खरोखरच एक्सरसाइज करताना एक धाव वाईटच्या रूपात येते. अतिरिक्त धावेत भर पडते आणि धावसंख्या होते संघाची 35. 2 गडीच्या मुकाबल्यात 35. चुरशीचा सामना होणार होता असं वाटत होतं. परंतु जणू गोलंदाजी खराब झाली असं म्हणायला हरकत नाही. फलंदाजाने जवळजवळ वर्चस्व गाजवलं. चेंडू हवे ते पाहूया काही सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली ती नवघर संघाकडून आणि विजयी होताना नवघर संघ विजयी होतोय. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली ती नवघर संघाकडून.